चप्पलमुक्त महाराष्ट्र आहे. आता 3च रोग आहेत सगळ्या लोकांना. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा प्याता का राखेल दे चहा नो. शुगर. आणि शुगर का वाढली माहिती का? पाया पडून सांगतो महाराज, शरीराला व्यायामच राहिला नाही. व्यायाम करायला लोक तयारच नाही. तंबाखूची पुडी आणायला जर पोराला सांगितली ते म्हणते चावी दे. पुढे एक माणूस पायी चाला ना. पोरानं कीर्तनात लिहिले ना, मी रोज 3 कीर्तन करतो. तो रोज 3, जवळ सापडलं तर 4. हलक्या हाती 6 तास बोलतो रोज 12 माही. कशाला माही शुगर वाढल? पोर मोकळेत. कायम गोसाई बाई वाड्या या. आता मी प्रत्येक क्षेत्राचा अति बारीक अभ्यास करणारा माणूस. आता तुम्हाला सूत्र सांगतो ऐका. मुलं किती झाले? 1000. मुली किती झाल्या? 800. 800 मुलींमधल्या 500 मुली पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट आहेत. मग हा प्रॉब्लेम झालाय आपला. आपल्याकडे लोकांनी बॉबटा काय केला बा, मुली मिळत नाहीत. तसं नाहीये, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. आता मुलगी MBBS आहे, कुठून आणणार पोरगा? हाय का याच्यामध्ये 5 MD? हाय का 4 SP? हाय का 3 PSI? मग हे गबाळ करायचं काय? SP मुलगी आहे, तिच्या हाताखाली 10 PS आहेत आणि 200 पोलीस आहेत. तिला लेवलचा पोरगा नको का? का तिला हे चालन ट्रॅक्टर ड्रायव्हर गंगू तारून येतो तुझं बेफाम. गुतली गंगू नदीत, भरली वाळून गुतली गंगू. बाबूराव आला तेव्हा गंगू उठली. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहायचं तरी येतं का 1.5 लाख? पाया पडून सांगतो सगळ्या पोरांना, पाया पडून सांगतो, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 25 वर्ष. किती राहील? 25. हा, पोरानं तुमच्या पाया पडतो, व्यवसायाकडे वळा तर सूत्र बसेल. शिकत बसू नका कवरेबी. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. बोकड्या पाळा. हडकं धरून 540 रुपये मटण आहे. विनोद नाही. आता लोक पोट भरणाऱ्यालाच मुलगी देतात, दुसऱ्याला देत नाहीत. जा पडकर. आणि लग्न न झालेले पोरं तुम्ही व्यवसाय करा. असे क्वाटरी पिऊन आणि गोवे खाऊन बायका नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही असेच मारणार. रेंज गेली काहींची. रेंज म्हशी भाजला ना 150 रुपये म्हैशी. कामं करा ना. बापाची पेन बोंबलत हिंडता कवर. 13 लाख पोरं 12वीचे मोकळे झालेत आता. सायकल पंक्चर काढा, लोकांची बूट पॉलिश करा, लोकांच्या गाडींच्या काचा पुसा, पण स्वाभिमानानं जगा. अरे रस्त्याच्या कडेला 10 ऊस घेऊन बसणारा माणूस संध्याकाळीपर्यंत रस्त्याचे 200 रुपये कमवतोय. तुम्हाला कामच करायचं नाही म्हणजे बोंबलत हिंडायचं. कोण बायका देईल तुम्हाला? भंगार भांग पाडायचे बोंबलत हिंडायचं. तो 1 साईड भांगाल नाही, कुठून नालाय का नाही, वावर नांगरले दंड ठोलाय. बायको नाही तुम्हाला. तुम्हाला आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येतील, येईन त्याला हा म्हणा. येडी बैरी मुखी मरू दे, जाऊ द्या. भले तिला पहिले 2 पोरं चालतील. मग आता काय करणार? बायको नाही. जे राहिलेत ते आता जवळजवळ राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे
झोपायच्या टायमाला पाहणे नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल नाहीतर मामाची आणि मामीची पूजा करणे बस. ए तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2. नको खेद करू गोरा असा मोकळा झाला पाहिजे मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे अवलादी डांबरीव नाचत आहे. माई वाड्यावर यांडरा तो भाड्याच्या घरात. सुनो तुझं माझ्यावर तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही. इथे नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथं देव नाचला. इथं देव नाचला मला नाचायची लाज वाटते. इथं एक वाक्य सांगा. इथं नाचणारे लोक पाया पडतात डांबरीवर नाचणारे लोक शिव्या देतात. फायनल काय आणेलच नाही तर चिंता काय करायची. येताना काय आणेल नाही जाताना काय न्यायचं नाही मधलं आपलं नाही चिंता करायचं काही. फक्त यसला यस नोला नो. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं भामटेवानी बसायचं नाही. पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना हा लय उत्तर आहे. एखादा म्हणला पटलं नाही लगेच उत्तर. पटलं तरी उत्तर ना पटलं तरी उत्तर. येसला येस नोला नो. पण भामटीगिरी चालत नाही आपल्याला. हा खरमरीत बसायचं हसत बिसत जायचं राहायचं तरी किती दिवस आहे काही याची गॅरंटी आहे का? बरं चिंता करून काय करायचं. पूर्वी लोक कॅन्सरनं मारायची. आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. एडस मुक्त महाराष्ट्र आहे. ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे. आता 3च रोग आहेत सगळ्या लोकांना. 1 शुगर निम्मे निघतील निम्मे. चहा प्याता राखेल दे चहानो. ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे. आता 3च रोग आहेत सगळ्या लोकांना. 1 शुगर निम्मे निघतील निम्मे. चहा प्याता राखेल दे चहानो. शुगर. आणि शुगर का वाढली माहिती का? पाया पडून सांगतो मला शरीराला व्यायामच राहिला नाही. व्यायाम करायला लोक तयारच नाही. तंबाखूची पुडी आणायला जर पोराला सांगितली ते म्हणते चावी दे पुढे. एक माणूस पायी चाला ना. पोरानं कीर्तनात लिहिले मी रोज 3 कीर्तन करतो. तो रोज 3 जवळ सापडला तर 4. हलक्या हाती 6 तास बोलतो रोज 12 माही. कशाला माही शुगर वाढल. पोर मोकळेत कायम गोसाई. बाई वाड्या या आता मी प्रत्येक क्षेत्राचा अति बारीक अभ्यास करणारा माणूस. आता तुम्हाला सूत्र सांगतो ऐका. मुलं किती झाले? 1000. मुली किती झाल्या? 800. 800 मुलींमधल्या 500 मुली पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट आहेत. मग हा प्रॉब्लेम झालाय आपला. आपल्याकडे लोकांनी बटा काय केला बा मुली मिळत नाहीत. तसं नाहीये. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. आता मुलगी MBBS आहे कुठून आणणार पोरगा?
हाय का याच्यामध्ये 5 MD, हाय का 4 SP, हाय का 3 PSI? मग हे गबाळ करायचं काय? SP मुलगी आहे, तिच्या हाताखाली 10 PS आहेत आणि 200 पोलीस आहेत. तिला लेवलचा पोरगा नको का? का तिला हे चालन ट्रॅक्टर ड्रायव्हर गंगू तारुण्य तुझं बेफाम. गुतली गंगू नदीत, भरली वाळून गुतली गंगू. बाबूराव आला तेव्हा गंगू उठली. मुलगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहायचा तरी येतं का 1.5 लाख? पाया पडून सांगतो सगळ्या पोरांना, पाया पडून सांगतो, मी मरल ना, मी मरणार नाही 25 वर्ष. किती राहील? 25. हा, पोरानं तुमच्या पाया पडतो, व्यवसायाकडे वळा तर सूत्र बसेल. शिकत बसू नका कवरेबी. कोंबड्या पाळा, सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. बोकड्या पाळा, हडकं धरून 540 रुपये मटण आहे. विनोद नाही, आता लोक पोट भरणाऱ्यालाच मुलगी देतात, दुसऱ्याला देत नाहीत. झापडकर. आणि लग्न न झालेले पोरं तुम्ही व्यवसाय करा. असे क्वाटरी पिऊन आणि गोवे खाऊन बायका नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही असेच मारणार. रेंज गेली काहींची रेंज. म्हशी भाजला ना 150 रुपये म्हैशी. कामं करा ना, बापाची पेन बोंबलत हिंडाता कवर. 13 लाख पोर 12वीचे मोकळे झालेत आता. सायकल पंक्चर काढा, लोकांची बूट पॉलिश करा, लोकांच्या गाडींच्या काचा पुसा, पण स्वाभिमानानं जगा. अरे रस्त्याच्या कडेला 10 ऊस घेऊन बसणारा माणूस संध्याकाळीपर्यंत रस्त्याचे 200 रुपये कमवतोय. तुम्हाला कामच करायचं नाही म्हणजे बोंबलत हिंडायचं. कोण बायका देईल तुम्हाला? भंगार भांग पाडायचे बोंबलत हिंडायचं. तो 1 साईड भांगाल नाही, कुठून नालाय का नाही, वावर नांगरले दंड ठोलाय. बायको नाही तुम्हाला. आता ह्या महिन्यात जेवढे पाहुणे येईन त्याला हा म्हणा. येडी बैरी मुखी मरू दे, जाऊ द्या, भले तिला पहिले 2 पोरे चालतील. मग आता काय करणार? बायको नाही. जे राहिले ते आता जवळजवळ राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही, डबल. नाहीतर मामाची आणि मामीची पूजा करणे वास. तुझ्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? 2. नको खेद करू गोरा असा मोकळा झाला पाहिजे, मोकळा. आणि इथं नाचलं पाहिजे. अवलादी डांबरीव नाचत आहे. माई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात.
सोनू तुझं माझ्यावर तुझ्या बापाचाच नाही तर सोनूचा कसा नाही. इथे नाचता नाचता गळला देवाचा पितांबर. इथे देव नाचला.